शहर में एक और जहां पानी की कमी है, वहीं नए निर्माणों के लिए पानी की मारामारी है। विधायक संजय केलकर ने बताया कि जलापूर्ति योजना बाधित हो गई है और सोमवार को अधिकारियों की बैठक होगी। उन्होंने कहा कि बढ़ते अवैध निर्माणों का मुद्दा आगामी मानसून सत्र में भी उठाया जाएगा और सख्त कार्रवाई की मांग की जाएगी। जनसंवाद की पहल के तहत विधायक संजय केलकर ने खोपट स्थित भाजपा पार्टी कार्यालय में नागरिकों से बातचीत की और नागरिकों की समस्याएं सुनी। कुछ समस्याओं का समाधान फोन पर तुरंत किया गया, जबकि शेष समस्याओं का समाधान फॉलोअप करके किया जाएगा, यह केलकर ने कहा। पत्रकारों से बात करते हुए केलकर ने ठाणे में बड़े पैमाने पर चल रहे अनधिकृत निर्माण पर नाराजगी जताई। प्रशासन को केवल 30-35 अवैध निर्माणों की सूची दी गई है और प्रशासन इस पर शिकायतकर्ता को संतुष्ट करने में विफल रहा है। मैं निश्चितपणे नागरिकांचे जागच्या जागी सोडवण्याचा आपण प्रयत्न करतो आणि तो शेवटपर्यंत त्याचा प्रश्न सुटण्याकरता देखील पुढे देखील आपण पाठपुरावा करतो। त्यामुळे शेवटी असं आहे की जो अडला नडला आहे त्याला न्याय देणं आणि त्याला जर मिळत नसेल तर त्याच्याकरता भांडणं हे चिकाटीने करण्याचं काम आहे आणि अनेक लोकांची त्यामुळे या ठिकाणी प्रश्न पण मार्गी लागलेले आहेत। त्यामुळे लोक अगदी रेशनिंग कार्डापासून ते ॲडमिशनपर्यंत, पाण्याच्या प्रॉब्लेमपासून ते गॅस पुरवठ्यापर्यंत सामान्य माणसाचे जे दैनंदिन त्यांना मोठे वाटणारे प्रॉब्लेम आहेत ते समूह आणि व्यक्ती येतात आणि त्यांना न्याय देण्याचं काम जे आहे ते आपण या माध्यमातून करतो। त्यामुळे लोक ठाण्याच्या बाहेरचे पण येतात। आता माझ्याकडे अंबरनाथची मंडळी आली होती, बोरिवलीची मंडळी येतात, विक्रोळी भांडूपपासूनची सुद्धा काही कार्यकर्ते येतात। पण शेवटी असं आहे की ज्याचं अडलेलं आहे तो कुठेही येतो आणि मी देखील त्यांना हा प्रश्न विचारत नाही की बाबा तुम्ही इथले नाही आहेत कशाला आले। जो म्हणून येईल त्याला आपण न्याय देण्याचं काम करायचं ही भूमिका ठेवून आम्ही हा जनसंवाद कार्यक्रम चालू ठेवलेला आहे। अनेक ठिकाणी काय झालेलं आहे की मुळातच पाणी कमी असल्यामुळे निरनिराळ्या ठिकाणी ॲडजस्टमेंट केली जाते की कधी इकडे पाणी दिलं जातं, कधी तिकडे पाणी दिलं जात नाही। पाण्याचा साठा जो करायला पाहिजे तो केलेला नाही आहे, आवश्यक त्या ठिकाणी बोर मारलेला नाही आहे। त्यामुळे देखील हे प्रश्न जे आहेत ते आवासून निर्माण झालेले आहेत। इमारतीची कामं मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहेत, त्यामुळे निरनिराळ्या ठिकाणी पाणी पळवलंही जातं, त्या ठिकाणी पाणी वापरलं जातं आणि जो खऱ्या अर्थाने ज्याला पाण्याची गरज आहे त्याच्यापर्यंत ते पाणी पोहोचत आणि टँकरने पण पाणी पोहोचत। त्यामुळे याचं नियोजन महापालिकेने केलं पाहिजे। सोमवारी मी पाणी पुरवठा खात्याची सर्व प्रमुख लोकांची देखील मी मीटिंग आयोजित केली आहे येत्या सोमवारी।